परळी तालुक्यातील मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामावर चौकशी सुरू। यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या चौकशी समितीचे पथक 16 सप्टेंबर रोजी सकाळी दाखल झाले। त्यानंतर प्रत्यक्ष स्थळी भेट दिल्यानंतर पथकाने विविध कामांचा आढावा घेतला। ज्या कामांच्या चौकशीसाठी उपोषण सुरू होते आणि उपोषणाची दखल घेऊनच जी चौकशी समिती नेमण्यात आली, उपोषणामध्ये मांडलेल्या बाबी, यामध्ये झालेली आणि न झालेली कामे या सर्व बाबींचा अहवाल चौकशी समितीकडून योग्यरित्या संबंधित विभागास पाठवण्यात येणार आहे। तक्रारदार अशोक राधाकृष्ण देशमुख यांना समितीसमोर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि त्यांनी या चौकशी संदर्भात कार्यकारी अभियंता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील माहिती दिली। या संदर्भात तक्रार आणि चौकशी पथकाने याबाबत माहिती दिली। काय सांगाल, 13 ऑगस्टला आपण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल अशा अन्य मागण्यांसाठी उपोषण केलं होतं। त्या उपोषणाची दखल घेऊन आज पाहणी करण्यासाठी एक टीम आलेली आहे। नेमकं आपल्या मागण्या काय होत्या त्यावेळेस? आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की जो प्राथमिक आरोग्य केंद्राला 2,15,00,000 रुपयाचा दुरुस्तीचा निधी आलता, तो निधी बोगस पद्धतीनं म्हणजे काम न करता कागदोपत्री उचललाय आणि आमचं गाव डोंगरी भागात येते। इथून जवळपास 30 किलोमीटर अंबाजोगाई, 35 किलोमीटर परळी आहे। आम्हाला इमर्जन्सीला या दवाखान्याशिवाय पर्याय नाही, म्हणून जो निधी आलता 2 कोटीचा, त्याचे चांगल्या पद्धतीचे काम इथे व्हावेत आणि इथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा, याच्यासाठी आम्ही गेल्या महिन्यामध्ये 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट गावकऱ्यांनी मिळून आमरण उपोषण केलं। त्यानंतर इथं शिव ऑफिसवरून आम्हाला लेखी आश्वासन आलं, त्याची आज कार्यवाही चालू आहे। आज 16 तारखेला प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी पाहणी आता जी केली त्यामध्ये त्यांना काय आढळून आलं आणि तुम्ही त्यांना काय त्यांच्या निर्देशांचा दिले किंवा कशा प्रकार आहे? ज्या एस्टिमेट, MB आणि याचे वर्क ऑर्डर आहेत, या सगळ्यांचं त्यांच्याकडं माहिती आहे। मग त्यानुसार आम्ही प्रत्येक वस्तू त्यांनी जिथं कामं केलेली आहेत, प्रत्येक वस्तू त्यांनी दाखवली प्रत्यक्षात आहे का नाही। एस्टिमेटला तर आहे, पण प्रत्यक्षात इथं ती वस्तू नाही, की त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं। असे साधारणतः किती प्रकारची कामं आहेत आणि याचा एकूण निधी किती आहे? एक 2,15,00,000 रुपयाचा याचा निधी आहे आणि 21 कामं याच्यामध्ये आहेत केलेली। तर ते सर्व कामे झाले का? काही नाही, फक्त कागदोपत्री कामं केलेले आहेत, प्रत्यक्षात एकही काम इथं झालेलं नाही। ठराविक कामं याच्यामध्ये फक्त केलेले आहेत। उदाहरणार्थ हे पेवर ब्लॉकचं काम आहे, त्याच्यानंतर मधलं हे हायमस्टचं काम आहे, हे बंद, हे पण बंद आहे। आणि नंतर एक स्लाइडिंगचे वगैरे मधले जे काम झालेले आहेत त्याच्यामध्ये लाईट फिटिंगचे 90% काम राहिले। ऑपरेशन थिएटर मध्ये तर अशी परिस्थिती इथं दवाखान्याच्या की मागच्या 5-6 महिन्याखाली कॅम्प झालता, तर 10 पैकी 6 बायाला इन्फेक्शन झाले। PSC ला रिपोर्ट आहे त्याचा। तर इथं अक्षरशः घुशी आणि उंदर आहेत ह्या ऑपरेशन थिएटर मध्ये, इतकी भयानक परिस्थिती। डॉक्टर कॅम्प पण घेत नाही तिथं। जवळपास 90% कामांचे न काम करता बिल उचललेले आहेत। आपलं नाव काय? अशोक राधाकृष्ण देशमुख। सर, काय सांगाल, गावातील काही युवकांनी उपोषण सुरू केलं होतं, त्यामध्ये त्यांच्या अनेक मागण्या होत्या। त्या मागण्यांच्या अनुषंगानं एक त्याचं उपोषण दखल घेऊन आपल्या डिपार्टमेंटच्या वतीनं त्यांच्या मागण्यासाठी आज पाहणी करण्यात आलेली आहे। नेमकी पाहणी कशा प्रकारे झाली, थोडी समस्या ते सदर मोहा प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे कामं झालेले आहेत, ते कामाची जी तक्रार आली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी समिती नेमली होती। तर त्या चौकशी समितीच्या अनुषंगाने आज आम्ही चौकशी करण्यासाठी उपस्थित झालो होतो। सध्या जे काही काम झालेलं आहे ते कामाची पाहणी चालू आहे। त्याचा सविस्तर अहवाल ते नंतर देण्यात येईल। सध्या मी काय काम झालेलं आहे, उपस्थित आमचे जे इथं काम करणारे जे उपविभागाचे अभियंता आहेत, काळे साहेब व त्यांची टीम, त्यांच्या मार्फत ते कामाची माहिती घेऊन व प्रत्यक्षात केलेले काम, अंदाजपत्रकामधली तरतूद आणि काय झालेले काम याची माहिती घेण्याचं काम चालू आहे। साधारणतः एकूण हे पूर्ण बजेट जे होतं ते किती लाखांचं होत असते? तसं त्याचं हे तर नाही केलेलं आहे, मी बेरीज नाही केली, पण एकूण 21 कामं आहेत। ते काही 5 लाखाचे आहेत, काही 10 लाख रुपयाचे काम आहेत, असे काही आहेत कामं। ते डिटेल आम्ही आमच्या अहवालामध्ये डिटेल येईलच ते। ओके।